नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या छातीवर खड्डा काय आहे त्यामागील कथा हे जाणून घेणार आहोत. हिंदू देवतांची अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरांची, तिथल्या मूर्तींची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांनुसार काही गोष्टी, काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसारच आज आपण एका खास गोष्टीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कसं आहे विठ्ठलाचं रूप. विठ्ठलाच्या पायाखाली दगडी चौकोनी वीट आहे. विटेखाली उलटे कमळ आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांनी जिथे माथा टेकवला ते विठ्ठलाचे चरण अतिशय कोमल आहेत. चरणावर बोटाच्या आकाराचा छोटा खड्डा आहे. पायावर ध्वजस्त्र, अंकुश आदी चिन्हे आहेत. पायामध्ये तोडे आहेत. त्याने पितांबर परिधान केला आहे. वस्त्राच्या निर्या व सोगा खाली रुळत आहेत. दीनांचा दयाळू भक्त, काल्पकद्रुम आणि योगी या दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा शिवलिंगासारखा आकार असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगरे आहेत. दृष्टी समचरण आहेत. कानी मकरकुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंभ कराभ्याम धृतो येन तस्मात् असे आद्य शंकराचार्यांनी श्री विठ्ठलमूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले असून उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पाऊलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या डासीने बोट लावलेली खूण आहे. अशा दगडी विठेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या छातीवर असलेला तो खड्डा नसून पायाचा ठसा आहे. आता देवाच्या छातीवर पाय देण्याची हिंमत कोणी केली आणि असं का घडलं, याबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. तर भगवान विष्णूंना भृगु ऋषींनी लाथ मारली होती. त्याची कथा जाणून घेऊयात. भृगु ऋषींनी श्री विष्णूंना लाथ का मारली? एकदा ऋषीमुनी सरस्वती नदीच्या तीरावर जमले होते आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा करत होते. पण या चर्चेतून काही निष्कर्ष निघत नाही हे पाहून त्याने तिन्ही देवतांची परीक्षा घेण्याचा विचार केला. या कार्यासाठी ब्रह्माजींचे पुत्र महर्षी भृगु यांची निवड करण्यात आली. भृगु ऋषी सर्वात आधी ब्रह्मलोकात गेले. तिथे जाताच त्यांनी ब्रह्माजींना नमन केले ना त्यांची स्तुती केली. हे पाहून ब्रह्माजी संतपले. त्यांचा आकार, चेहरा रागाच्या अतिकाराने लाल झाला. पण भृगुजी आपला पुत्र आहेत असे समजून त्यांनी आपल्या विवेकाने आपला राग दाबून ठेवला. तेथून महर्षी भृगु कैलासला निघून गेले. ऋषींना येताना पाहून देवाधिदेव महादेव प्रसन्न होऊन आपल्या आसनावरून उभे राहिले. त्यांना मिठी मारण्यासाठी हात पसरला. पण भृगु त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले होते. भृगूने आलिंगन नाकारले आणि म्हणाले, महादेवा, तुम्ही नेहमी धर्माच्या प्रतिष्ठेचा भंग करता
दुष्ट पापी लोकांना तुम्ही सहज वर देता, पण त्यानंतर ते संपूर्ण सृष्टीला त्रास देता, म्हणून मी तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही. हे ऐकून भगवान शिव संतापले. त्याने त्रिशूल उचलून भृगूंचा वध करण्याचा प्रयत्न केला, पण सती मध्येच आली, ज्यामुळे त्यांचा राग शांत झाला. यानंतर भृगू मुनी वैकुंठाकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते. भृगू ऋषींनी येताच त्यांच्या छातीवर तीक्ष्ण लाथ मारली. श्रीहरी विष्णू लगेच आपल्या आसनावरून उठले आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे पाय दाबले आणि म्हणाले, महाराज, तुमचा पाय दुखावला तर नाही ना? महाराज, तुम्ही इथे येणार हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी तुमचे स्वागत करू शकलो नाही. तुमच्या चरणांचा स्पर्श मनुष्याला पवित्र करणारा आहे आणि तुमचे पाय माझ्या शरीराला स्पर्श झाले. या चरण स्पर्शाने मी आज धन्य झालो. हे बोल ऐकून ऋषींना खात्री पटली की श्रीहरी विष्णू श्रेष्ठ आहेत. मग ते ऋषीमुनींकडे परतले आणि येथे ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णूजी यांना आलेले सर्व अनुभव सविस्तरपणे सांगितले. तेव्हापासून ते भगवान विष्णूची सर्वोत्कृष्ट म्हणून पूजा करू लागले. पंढरीचा पांडुरंग हा साक्षात भगवान विष्णू यांचाच अवतार आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या छातीवरही ऋषींच्या पायाचा ठसा उमटलेला आहे. पूजा सुरू असताना, अभिषेक घालताना तो अंगठ्याचा ठसा अगदी उठून दिसतो. पायावर देखील आहे खड्डा, हे जाणून घेऊया. विठ्ठलाच्या पायाच्या मध्ये एक खोलगट खड्डा पडलेला आहे. त्याविषयी असे सांगण्यात येते की फार वर्षापूर्वी मयुकेशनी नावाची अप्सरा होती. तिला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. ती अप्सरा विठ्ठल दर्शना आल्यावर तिला विठ्ठलाचे पाय खूपच नाजूक लागले. तिने पायांना स्पर्श करताच तेथून रक्त वाहू लागले. यामुळे अप्सरेचा गर्व कमी झाला व त्यांची खूण म्हणून विठ्ठलाच्या तळव्याच्या वरील बाजूला खड्डा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.